ज्ञानेश्वरी पठण अध्याय 10 ओव्या 321 ते 335 श्लोक 0। तुझे नामची एक कोणी वेळे जयाची मुखासी का कानी मिळे तयाची या हृदया ते सांडून पळे भेदूची साच तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिदलीसी हस्त उदके तरी आता भेदू काय साके देखावा कवणे जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियावरी उभारा परिराणेपणे शारंगधरा बोलाये तुम्ही तेथ सावियाची परतोषोनी देवे अर्जुना ते आलिंगिले जीवे मग म्हणे तो आन कोपावे आमुची बोला आम्ही तुझ भेदाची वाहणी सांगितली जे विभूतीची कहाणी ते अभेदे काय अंतःकरणी मानिली की न मने हेची पावया लागी नावेक बोलिलो बाहेरी सवडिया बंगी तव विभूती तुझ चांगी आलिया बोधा तेथ अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परिदेखतसे विश्व आगवे तुआ भरले पैराया तू पंडुसुतू ऐसिये प्रतितीसी जाहला वरितू या संजोयाची या बोला निवांतू धृतराष्ट्र राहे की संजय दुखवले नि अंत करणे म्हणतसे नवल नवे दैवत दवडणे हा जीवे धाडसा आहे मी म्हणे तव आतुही आंधळा परियासो हे तो अर्जुनू स्वहिताचा वाढवीत तसे मानू की आई वरी तया आणू धिवंसा उपनला म्हणे हेची हृदया आतुली प्रतिती बाहेरी अवतरो का डोळ्या प्रती ही आरतीची या पावली मती उठत जाहली उठती जाहली मी आई हीच दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा एवढी हावतो देवा आगळा म्हणून करी आज तो कल्पतरूची शाखा म्हणून वांझोळे न लगती देखा जे जे येईल तयाची मुखा ते ते सासची करीतसे येरू जो प्रहादाची बोला विषयाही सकट आपणची दाहला तो सद्गुरु असे जोडला
किरीटीसी म्हणून विश्वरूप पुसावया लागे पार्थरिगता होईल कवणे बंगी ते सांगेन पुढील ये प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां दशमोऽध्यायां पुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।